at St. Patrick English School. Today, during our school assembly, we found a beautiful kingfisher bird that was injured. Instead of getting scared or panicking, our teachers showed us the right way to handle such situations. They explained that whenever we see a hurt bird or animal, we must stay calm, avoid touching it too much, and immediately call a rescue team. Soon, a rescue expert arrived and guided us on how these birds are cared for and safely treated. आज सेंट पॅट्रिक स्कूल जालना रोड इथे आम्ही आलोय. आज त्यांच्याकडून एक कॉल आला होता की एक जखमी किंगफिशर पक्षी त्यांच्या कॅम्पसमध्ये आढळलाय. तर पक्ष्याची कंडिशन बघता त्याचा पंखाला जखमा आहेत आणि मुख्यतः त्यांचा मेटिंग पिरियड असल्यामुळे आजचा आमचा तिसरा कॉल आहे की सेम किंगफिशर पक्षी जो जखमी अवस्थेत आढळलाय. तर याच्या जखमी अवस्थेत आढळण्यामागचं कारण की ते मेटिंग पिरियडमध्ये 2 नर आपापसात मादीला प्रूव्ह करण्यासाठी मेटिंगसाठी भांडण करतात आणि अशा भांडणामध्ये जो जिंकतो तो फिमेलला अट्रॅक्ट करतो आणि जो हारतो तो जो जखमी होतो तो अशा अवस्थेत सापडलेला आपल्याला हा पक्षी आहे. तर आता याचं फॉरेस्ट डिपार्टमेंटला याचे उपचार होतील आणि उपचारानंतर याला पुन्हा निसर्गात सोडले जाईल. This was experiential learning at St. Patrick, where every moment becomes a lesson in care, kindness, and responsibility. Remember, helping with love can save a life.